Hello and very good morning to all my dear students. Students, welcome to our first lecture of third unit ionic equilibrium. Okay? तर आज आपण चालू करू थर्ड युनिट. समजून घेऊ काही बेसिक्स त्याच्याबद्दल. आयोनिक्स म्हणजे काय? आयन्स, कॅटायन्स, अनायन्स दोनच प्रकारचे आयन्स असतात. इक्विलिब्रियम एक प्रकार समजून घ्या. जसं तराजू कसं असतं? बॅलन्स करतो. ओके? ना कमी ना जास्त. ओके. तर इक्विलिब्रियम म्हणजे एकसारखेपणा. एकसारखेपणा तसं केमिस्ट्रीमध्ये अर्थ त्याचा वेगळा होतो. ते एक मी जनरल माहिती सांगतो. आता समजून घ्या. नाव इक्विलिब्रियम बिटवीन द आयोनिक अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स इन द सोल्युशन इज कॉल्ड आयोनिक इक्विलिब्रियम. म्हणजे काय? सोल्युशनमध्ये आयन्स आणि अनआयन्स म्हणजे अनायन्स नाही, अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स म्हणजे ज्यांचं आयन्स फॉर्म झालं ते आणि ज्यांचं आयन्स फॉर्म न झालेले मॉलिक्यूल यांच्यामध्ये जी इक्विलिब्रियम असते त्याला आपण म्हणतो आयोनिक इक्विलिब्रियम. ओके, कोण घ्यायला इक्विलिब्रियम बिटवीन द आयोनिक अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स इन द सोल्युशन इज कॉल्ड एज द आयोनिक इक्विलिब्रियम. नाउ आता आपण या युनिटमध्ये काय पाहणार आहे? डिटरमाइन द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला पुढे काय. पण दुसरं काय बघायचं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स अँड अनआयोनाइज्ड स्पीसीज म्हणजे किती कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं आयन्सचं पण अनआयोनाइज्ड स्पीसीजचं म्हणजे मॉलिक्युल्स म्हणा ते बघणार आहे. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. नाव आता इक्विलिब्रियमच्या कशा रिॲक्शन्स असतात? जनरली समजा जर आपण प्युअर वॉटर घेतो, केमिस्ट्रीमध्ये वॉटर प्युअरच घ्यावं लागेल. नाव H2 लिक्विड फॉर्म डबल एरो असा एरो दाखवावा लागेल तुम्हाला. इक्विलिब्रियमच्या ज्या रिॲक्शन्स असतात बेटा त्याला असाच एरो असतो. वन स्टेप रिॲक्शन, वन सिंगल साइड रिॲक्शन नाही आहे ते. रिॲक्टंट टू प्रॉडक्ट, प्रॉडक्ट टू रिॲक्टंट अशासाठी इक्विलिब्रियम असते. पाहून घ्या. हे H2 काय होणार याच्यामध्ये? H पॉझिटिव्ह प्लस OH निगेटिव्ह. ठीक आहे. ॲक्वा वॉटरमध्ये ना ते, त्यामुळे हे झालं एक्झाम्पल आयोनिक इक्विलिब्रियम. आयोनिक स्पीसीज आणि अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स. जसं एक्झाम्पल तुम्हाला पाहिजे असेल तर जसं NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड विथ बेस आहे. ठीक आहे. बघा कसं होईल? ॲटॉम वॉटरमध्ये कसं NH4 पॉझिटिव्ह ॲक्वा प्लस OH निगेटिव्ह. बघा इक्विलिब्रियम बिटवीन द आयोनिक कॅटायन and unionized molecules in the solution called as ionic equilibrium. हे लक्षात ठेवायचं आता. आयोनिक इक्विलिब्रियम एक्झाम्पल खूप आहे, आपण समजून घेऊ. ठीक आहे. आता अजून एक महत्त्वाचं आहे. आता पुढच्या पुस्तकामध्ये वगैरे असेल तर पॉझिटिव्ह चार्जेस असतात असे. एक लक्षात घ्या, पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज हे जे हायड्रोजनवर आपले हा जो पॉझिटिव्ह चार्ज NH4 चा हा नायट्रोजनचा असतो. ओके, ते प्रिंट कशी होते पण आपण लिहिताना असं लिहायचं. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय? आता बघा आपण याच्या आधी बोललो इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय होते. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे कोणते? आता इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय हे पहिले समजून घ्या. मराठी भाषेत बोलतो पहिले. असा सबस्टन्स जो वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर आयन्स फॉर्म करतो त्याला इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणतात. जसं NaCl वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह असे दोन आयन्स फॉर्म करतो, कॅटायन्स अनायन्स, त्याला इलेक्ट्रोलाइट असं म्हणतात. अ सबस्टन्स विच डिझॉल्व इन वॉटर गिव्स आयन्स कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोलाइट. पण दुसरा आहे नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? सर आता त्याचं उलटं. जो सबस्टन्स वॉटरमध्ये टाकल्यानंतर डिझॉल्व केल्यानंतर ज्याचे आयन्स फॉर्म होत नाही, जो मॉलिक्यूलचा मॉलिक्यूलच राहतो. जसं एक्झाम्पल आपण ग्लुकोजचं एक्झाम्पल पाहत होतो मागच्या वेळेमध्ये, सुक्रोज घ्या, त्याला आपण म्हणत असतो नॉन इलेक्ट्रोलाइट. ओके, इथे दिलेलं आहे सबस्टन्स विच गिव्स आयन्स व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर कॉल्ड एज इलेक्ट्रोलाइट. सिंपल भाषेत समजून घ्या. आणि सबस्टन्स विच डू नॉट आयोनाइज, डू नॉट लिहिजा नाही तर सारखंच होईल ते, and exist as a molecule. The molecules राहतो त्याला आपण काय म्हणतो असतो रे? नॉन इलेक्ट्रोलाइट्स. ओके, मग इलेक्ट्रोलाइटचे प्रकार काय बेटा? इलेक्ट्रोलाइटचे प्रकार दोन आहेत, स्ट्रॉंग, वीक. एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन किती होते त्या व्यवसायावर आपण पाहिलेला आहे. का इलेक्ट्रोलाइटचे दोन प्रकार आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट. मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कोणाला म्हणायचं? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अशा सबस्टन्सला म्हणतात
जो वॉटरमध्ये नियर अबाउट कम्प्लिटली पूर्णपणे डिझॉल्व्ह होऊन आयन्स दाखवतो. अ सबस्टन्स नियर अबाउट कम्प्लिटली डिझॉल्व्ड इन वॉटर टू गेट आयन्स और कम्प्लिटली आयोनाइज्ड. जो वॉटरमध्ये आयन्स दाखवतोच. इलेक्ट्रोलाइट. आता आपण नॉन इलेक्ट्रोलाइटचं बोलतो ना, इलेक्ट्रोलाइट बद्दल बोलूया. मग इलेक्ट्रोलाइटचे दोन प्रकार, स्ट्रॉंग वीक. मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कोणता, जो जास्तीत जास्त आयन्स आपण कम्प्लिटली आयोनाइज होईल सिंगल रिॲक्शन. म्हणजे याच्यामध्ये कसं राहतो माहिती आहे का, याचा ॲरो असा राहतो, जसं ए पासून डायरेक्ट बी कम्प्लिटली आयोनाइज होते. इक्विलिब्रियम त्यामध्ये बनत नाही. वीक म्हणजे असे जे थोड्याफार प्रमाणात, नाहीच्या बरोबर असं म्हटलं तरी चालत, पण थोडंफार प्रमाणात जे आयोनाइज होतात बाकी अनआयोनाइजच राहतात, त्याला आपण वीक इलेक्ट्रोलाइट म्हणतो. त्यांच्यामध्ये रिॲक्शनमध्ये असा ॲरो असतो ना, ए बी हे असतात. हे महत्वाचं आहे समजून घ्यायचं. म्हणजे आयोनिक स्पीसीज अनआयोनिक म्हणजे अनआयोनाइज मॉलिक्यूल मध्ये जे इक्विलिब्रियम तयार होते ते या वीक इलेक्ट्रोलाइट समजून घ्या. ठीक आहे ना. आता एक्झाम्पल काय आहेत मग, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल सिंपल आहे बेटा. ऑल स्ट्रॉंग ऍसिड, ऑल स्ट्रॉंग बेस अँड सॉल्ट आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. एक्झाम्पल तुमच्या समोर दिलेलं आहे, कोण असतो तिकडे. वीक इलेक्ट्रोलाइट कोणचे, जे वीक ऍसिड आहे, जे वीक बेस आहे, ते वीक इलेक्ट्रोलाइट. सिंपल सिंपल अभ्यास करा. म्हणून त्याच्यात तुम्ही कोणतं एक्झाम्पल दिलं तरी चालतं. म्हणजे याचे जे आयोनायझेशन होईल याच्या कोणाच्याही तर अशा याबद्दल होईल, समजून घ्या. आयोनायझेशन एकदम कमी होईल आणि यांचं जे आयोनायझेशन होईल याच्या याबद्दल होईल. आयोनायझेशन नियर अबाउट कम्प्लिटली होईल. त्याच्यामध्ये नियर अबाउट कम्प्लिटली आयोनायझेशन होते, त्याच्यामध्ये काही प्रमाणात आणि जास्तीत जास्त अनायोनाइजच राहते, लक्षात घ्या. मग आता डिग्री ऑफ डिसोसिएशन, किती डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे, किती डिसोसिएशन झालं हो, त्याला अल्फा म्हणतात. ओके, पासून घ्या. अ फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रोलाइट that dissociate into its own ion when equilibrium is established or attained. Double वाचा. A fraction of total number of moles of electrolyte that dissociate into its ions when equilibrium attained. याचा अर्थ असा, पूर्ण नंबर पैकी काही पर्सेंट म्हणजे जसं 100 पैकी 70, 100 पैकी 60 म्हणजे फ्रॅक्शन, काहीतरी नंबर, काहीतरी आकडा, किती पैकी, टोटल नंबर पैकी, इलेक्ट्रोलाइट पैकी जे डिसोसिएट होतात, ज्यांचा आयन फॉर्म होते आणि इक्विलिब्रियम अटेन होते, त्याला आपण म्हणतो डिग्री ऑफ डिसोसिएशन, दॅट इज द अल्फा. आता फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड divided by total number of moles of electrons. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. जसं आपण काय म्हणतो आहे, समजा केमिस्ट्रीमध्ये 100 पैकी 70 मार्क मिळाले असं, ठीक आहे. म्हणजे किती नंबर ऑफ मोल्स डिसोसिएट झाले, टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. आता त्याला पर्सेंट काढायचं असेल तर काय करतो आपण रे, गुणाकार 100 चा करतो, झालं संपलं. मग आता आपण जसं माहिती आहे आपल्याला, नाव सी, सी फॉर कॅट, सी इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट इलेक्ट्रोलाइट. आता कॉन्सन्ट्रेशन मोलर आहे, नॉर्मल आहे, मोलर आहे, आपण इथं मोलर घेऊ, ठीक आहे. म्हणजे नाव इफ द सी इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट इलेक्ट्रोलाइट, देन व्हॉट इज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट और नाही सॉरी कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅटायन्स आणि आयन्स. म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये कॉन्सन्ट्रेशन कॅटायन्स आणि आयन्सचं किंवा कॅटायन्स किंवा आयन्सचं काय आहे, त्याच्यासाठी सिंपल आहे ना, अल्फा. व्हॉट इज अल्फा, अल्फा इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन. व्हॉट इज सी, सी इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट इलेक्ट्रोलाइट. त्याचं युनिट, आता याचं तुमचं युनिट राहणार नाही, सरळ आकडा राहणार. हे कॉन्सन्ट्रेशनचं काय, मोल क्यूबिक डेसिमीटर इन्व्हर्स. क्यूबिक डेसिमीटर इन्व्हर्स वापरतो, नाही तर लिटर वापरतो. रिमेंबर 1 लिटर इक्वल्स टू 1 क्यूबिक डेसिमीटर. ओके, समजून घ्या. हे झालं तुमचं बेसिक. आता याच्यानंतर पाहणार आपण ऍसिड आणि बेस काय. ओके, हे इकडे पाहून घ्या, समजून घ्या. तर यानंतर पाहू आपण ऍसिड आणि बेस. आता
आता मित्रांनो ॲसिड अँड बेस की आपल्याकडे नवीन नाही आहे. आपण जिथपर्यंत सायन्स जेव्हापासून आपण सायन्स शिकत आलेलो आहे 7व्या 8व्या 9व्या वर्गापासून आपल्याला ॲसिड अँड बेस काही नवीन नाही आहे. आता ॲसिड म्हणजे काय रे, जसं आपल्या किचनमध्ये राहते विनेगर असते त्यात काय असते, ॲसिडिक ॲसिड असते. चिंच खातो आपण काय, टार्टॅरिक ॲसिड आहे. लेमन खातो आपण है ना, संत्रा खातो समजा किंवा लिंबू खातो त्यामध्ये काय असतं रे, व्हिटॅमिन सी म्हणजे ॲस्कॉर्बिक ॲसिड असते. आपलं हाऊसहोल्ड जे क्लिनिंग एजंट आहे, जसं आपण भांडे वगैरे धुतो त्यात काय असतं, अमोनिया वगैरे राहतो आहे का. जसं आपण ॲसिडिटी झाल्यानंतर अँटी ॲसिड घेतो त्याच्यामध्ये काय राहतं, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड राहतो, बेस राहतो. या काही नवीन गोष्टी नाही आहे आपल्याला. हेच आता बघू ॲसिड अँड बेस आपण कशाला ॲसिड म्हणायचं आणि कशाला बेस म्हणायचं त्याच्यासाठी काही थेरीज दिलेल्या आहेत. त्या 3 थेरीज मेनली बोलल्या जातात. अरेनियस ॲसिड बेस थेरी, लॉरी ब्रॉन्स्टेड ॲसिड बेस थेरी आणि लेविस ॲसिड बेस थेरी. यातल्या लॉरी ब्रॉन्स्टेड आणि अरेनियस आपण जास्त करून मानतो. अरेनियस थेरी की पूर्ण मानत नाही कारण ते पूर्ण एक्सप्लेन करू शकले नाही ॲसिड आणि बेस बद्दल. ठीक आहे, पाहू पहिलं नाव अरेनियस थेरी ऑफ ॲसिड अँड बेस. अरेनियस एक सायंटिस्ट होते. अरेनियसचं काय म्हणणं होतं, ॲसिड म्हणजे अशी एखादा सबस्टन्स ज्याच्यामध्ये प्रोटॉन आहे आणि जो वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर H+ आयन्स देतो. सबस्टन्स हॅव्हिंग प्रोटॉन ऑर द हायड्रोजन विच डिझॉल्व इन वॉटर गिव्हज H+ आयन्स कॉल्ड एज द ॲसिड. आणि बेस म्हणजे असा ज्याच्यामध्ये हायड्रॉक्साईड आयन आहे म्हणजे OH आहे आणि जो वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर OH निगेटिव्ह आयन्स दाखवतो त्याला आपण अरेनियस बेस म्हटलं पाहिजे, म्हणजे अरेनियसच्या नुसार बेस म्हटलं पाहिजे. आता हे खूप काळ चालली नाही. जसं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, समजा ॲसिड आहे हां, HCl काय ॲसिड आहे. ठीक आहे, नाव हां समजा आपण त्याला वॉटरमध्ये टाकलं H2 काय होणार त्याचं. हां आता काय होतं माहिती आहे का, ॲसिड आहे हा बेस आहे म्हणजे वॉटर काय होतो, ॲम्फोटेरिक नेचर आहे वॉटरचं. ॲम्फोटेरिक नेचर असं तर वॉटर ॲसिड सोबत असं तो स्वतः बेस दाखवतो आणि बेस सोबत असं स्वतः ॲसिड दाखवतो. आता एवढं केल्यापेक्षा इथं आपण मानव जरी वॉटर लिहिलं तरी चालते किंवा वॉटर ॲक्वियस HCl आहे त्याचं डिसोसिएशन सुद्धा काय ॲक्वियस लिहिल्यामध्ये झालं डिसोसिएशन सुद्धा दाखवतो. काय होते H पॉझिटिव्ह प्लस Cl निगेटिव्ह. इथं काय लिहायचं ॲक्वा, इथं काय लिहायचं ॲक्वा. ॲसिडिक ॲसिड घ्या ना तुम्ही सर CH3COOH. हां आता ॲसिडिक ॲसिड हा वीक ॲसिड आहे म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. असा वीक इलेक्ट्रोलाइट आहे, इक्विलिब्रियम स्टॅब्लिश होईल. हेन्स इथं आपण असा दाखवायला पाहिजे काय होईल, नाव CH3COOH निगेटिव्ह आणि H काय म्हणजे पॉझिटिव्ह ॲक्वा. याचा अर्थ असा अरेनियसचा काय म्हणणं होतं, जो वॉटरमध्ये डिझॉल्व केलेला आहे ॲक्वा इथं क्लिअर आहे H2 काय फरक नाही लिहिलं तर काय फरक H2 आहे. पण जो H+ आयन्स देईल तो ॲसिड. मग बेस कोणता, जसं NaOH ॲक्वा Na पॉझिटिव्ह प्लस OH निगेटिव्ह. हां आता निगेटिव्ह चार्ज इथं नाही आहे, ऑक्सिजन वाला त्यामुळे बरोबर लिहायचं. तसं बरोबर लिहिलं बघा इकडं काय असं OH निगेटिव्ह. इथं काय लिहायचं ॲक्वा AQ, इथं काय लिहायचं ॲक्वा AQ म्हणजे वॉटर, ॲक्वा म्हणजे पाणी. सरळ समजून घ्या. बघा रे ज्याच्यामध्ये OH आयन्स आणि जो डिझॉल्व केल्यानंतर OH निगेटिव्ह आयन्स दाखवतो तो बेस, असं अरेनियसचं म्हणणं होतं. पण मित्रांनो अरेनियसची थेरी कंप्लीट सांगू शकली नाही. याचं रिझन असं आहे अरेनियस फक्त त्यांना ॲसिड अँड बेस म्हणायचा, त्यांच्या थेरीनुसार ॲसिड अँड बेस ते ज्यांच्यामध्ये H+ आहे ज्यांच्यामध्ये OH जे H+ आहे ते ॲसिड आणि OH निगेटिव्ह आहे ते बेस. पण NH3 अमोनिया बेस आहे. आता जसं Na2COG बेस आहे, याच्यामध्ये कोणता OH निगेटिव्ह आहे, मग याचा अर्थ ते बेस नाही आहे का. हेच अरेनियस थेरी इथं फेल ठरली. कारण का ते डिस्टिंग्विश नाही करू शकली OH असलेले बेस आणि OH नसलेले बेस. म्हणजे ते विशेष सांगू नाही शकली का नक्की बेस कोण. अरेनियसनुसार तर बेस तोच होतो त्याच्यामध्ये OH निगेटिव्ह आहे. ठीक आहे, असं त्यानंतरची थेरी आहे लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी. लॉरी एक वेगळे सायंटिस्ट आहे, ब्रॉन्स्टेड एक वेगळी सायंटिस्ट आहे. 1923 मध्ये त्यांनी काय सांगितलं, ॲसिड कोणता, सिंपल भाषेत समजून घ्या, सबस्टन्स दॅट डोनेट्स H+ आयन्स. जो H+ आयन्स डोनेट करतो तो लॉरी ब्रॉन्स्टेड नुसार ॲसिड. आणि जो सबस्टन्स दॅट एक्सेप्ट H+ आयन्स तो बेस. जो H+ आयन्स डोनेट करतो तो ॲसिड, जो H+ आयन्स एक्सेप्ट करतो तो बेस. एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. बघा आता एक्झाम्पल काय, जसं याचं HCl प्लस
H2 सिंपल एक्झाम्पल, फरक नाही पडत बघा रे. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय का आता काय होणार आहे सांगा बरं सरळ काय होणार आहे, काय होणार आहे हे बघा. H2O चं काय केलं H3O आणि इथं काय होणार आहे Cl काय निगेटिव्ह आहे ना. आता H3O काय पॉझिटिव्ह चार्ज, इथं ऍक्वा द्या, इथं ऍक्वा द्या, लिक्विड इथं ऍक्वा द्यायची गरज नाही, वॉटर आहे त्यामध्ये लिक्विड आणि HCl सुद्धा काय आहे ऍक्वा. आता इथं महत्त्वाचं काय पहा बघा हा ऍसिड आहे A1, आपण याला A1 म्हणू. हा सुद्धा ऍसिड आहे, याला A2 म्हणू. का बरं म्हणतो मी सगळं सांगतो समजून घ्या पहिले. हा बेस आहे, याला B1 म्हणा. हा दुसरा बेस आहे, याला B2 म्हणा. आता बघा कसं याच्यामध्ये हा एक ऍसिड आणि हा एक ऍसिड समजा, हा HCl नाही हा बेस समजा, यांची पेअर याला आपण कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणतो. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर मी काय सांगतो. आणि हे सुद्धा याच्यामध्ये सुद्धा कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर असतात. समजलं लिहायचं ऍसिड बेस पेअर इथं सुद्धा तेच. आता कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणजे कोणते? ज्या ऍसिड आणि बेस मध्ये फक्त H प्लस म्हणजे प्रोटॉनचा फरक असेल त्याला ऍसिड बेस पेअर म्हणते. आता पहा कसं HCl आणि Cl निगेटिव्ह याच्यामध्ये काय फरक आहे, H प्लस चा फरक आहे फक्त का HCl इथं फक्त काय Cl म्हणजे काय मिसिंग आहे H प्लस पासून, म्हणून याला कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. दुसरी गोष्ट जसं H2O आणि H3O एक हायड्रोजन जास्त आणि पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे म्हणजे याच्यामध्ये कोणता फरक आहे H प्लस चा फरक. हेन्स जर समजा ऍसिड आणि बेस पेअर मध्ये समजा एक ऍसिड आहे बेस आहे त्यांच्यामध्ये फक्त H प्लस चा फरक असेल दोघांमध्ये तर त्यांना कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणतात. ठीक आहे. नाव आता इथं पहा रे HCl हा ऍसिड झाला, Cl हा काय झाला बेस, H प्लस काय HCl काय H प्लस डोनर आहे. नाव आता इकडे पहा H2O काय H प्लस एक्सेप्टर आहे. पहा एक्सेप्ट केल्यानंतर त्याला काय बनला हा आता डबल हा काय बनला बेस आणि हा काय बनला ऍसिड. का बरं कारण हा H प्लस आहे डोनेट करू शकतो डबल हे बनण्यासाठी ऑटो बनण्यासाठी आणि हा H प्लस आहे एक्सेप्ट करू शकतो डबल ऍसिड बनण्यासाठी. म्हणून बघा तुम्ही अशी ते पेअर्स करून दिलेली आहे. याला कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर्स असं म्हणतात. एक्झाम्पल एक असलं तरी चालेल, हे सिंपल एक्झाम्पल तुम्हाला मी दिलेलं आहे ते समजून घ्या. नाव याच्यानंतरचा कन्सेप्ट आहे लेविस ऍसिड बेस थेअरी. आता हे सुद्धा थेअरी 1923 मध्ये जीएन लेविस यांनी दिली होती. यांच्यानुसार बस एक लक्षात ठेवायचं ऍसिड इज अ सबस्टन्स ऑफ द स्पीसीज दॅट एक्सेप्ट्स अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. किंवा असे म्हणतात चालते अ स्पीसीज दॅट एक्सेप्ट महत्वाचा आहे बाकीच ती गोष्ट आहे. अ शेअर इन एन इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे दोन. एक पेअर म्हणजे कितीची असते जोडी दोनची. एक पेअर म्हणजे काय दोन व्यक्ती पण दोन जोडी. म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर जो एक्सेप्ट करतो तो लेविस नुसार ऍसिड आणि जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो तो मिस्टर लेविस नुसार बेस. एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. पाहिजे डिफरन्स कशावर आहे दोन घ्या म्हणतो, बाकी काही जास्त खूप जास्त स्टडी करायची गरज नाहीये. जसं एक्झाम्पल देतो H पॉझिटिव्ह आहे राईट. आता समजा NH3 आहे अमोनिया, याच्यावर दोन पेअर असतो मग आता जो एक्सेप्ट करत म्हणते इलेक्ट्रॉन पेअर तो ऍसिड, जो डोनेट करत म्हणते तो बेस. आता हा काय करते इलेक्ट्रॉन पेअर याला काय करते हा याला डोनेट करते. डोनेट करते म्हणजे हा कोण झाला लेविस बेस आणि हा एक्सेप्ट करून आला म्हणजे हा काय झाला लेविस ऍसिड. हे असं आहे. नाव H इथं N इथं हायड्रोजन इथं हायड्रोजन इथं हायड्रोजन. आता कसं एरो दाखवले जाते, एरो अशाने दाखवले जाते का नायट्रोजनला हायड्रोजनला इलेक्ट्रॉन दिलेले आहेत. इथं हे समजले जाते की कोण लेविस ऍसिड आहे कोण लेविस बेस आहे. तर अजून एक एक्झाम्पल जर तुम्हाला पाहिजे असेल तर जनरली असं पण एक्झाम्पल ठेवले जातात त्याच्यात जास्त करून. नाव BiF आणि IF BF3 प्लस अमोनिया डबल NH3. इथं सुद्धा काय आहे दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. आता विचार करा बरं कोण लेविस ऍसिड आणि कोण लेविस बेस असेल. ज्याचे इलेक्ट्रॉन पेअर आहे जो डोनेट करून आला तो लेविस बेस आणि जो एक्सेप्ट करून आला तो लेविस ऍसिड. नाव घेतले दोन इलेक्ट्रॉन आहे म्हणजे एक पेअर आहे. हे असं इथं डोनेट करून राहिले
बॉन्ड इस्टॅब्लिश होऊन राहिला आहे. नाव काय म्हणतात IHF, इथं B F, इथं F, हा एरो असा काय बद्दल सांगितलं मी तुम्हाला H H H असं BF स्ट्रक्चर आहे. असा तो बॉन्ड मग त्याच्यावरती इलेक्ट्रॉन शेअर केल्यानंतर कारण एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन दोन इलेक्ट्रॉन असा तो लेविस ऍसिड बेसचा कन्सेप्ट आहे. समजून घ्या. हे बघा याच्यामध्ये तुम्हाला अरेनियस थेरी ठीक आहे सिंपल समजून नाही. लॉरी ब्रॉस्टेट थेरीचे एक्झाम्पल्स पहा. नाही समजलं मला विचारा तुम्ही आणि लेविस ऍसिड बेस समजून घ्या. तुम्ही हे स्टेटमेंट जरी लक्षात ठेवले ना तरी तुम्हाला बाकीचं सगळं समजतं बेटा. काय आहे स्टेटमेंटमध्ये काहीच नाही. ऍसिड सबस्टन्स काय H+ डोनर बेस काय एक्सेप्टर आहे काय दुसरं काही खूप नाही लिहिलं ना. स्पीसीज याच्यामध्ये पाहणार आहे एक्सेप्ट एवढं लक्षात ठेवलं लेविस ऍसिड म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्टर तरी चालतं. बेस इलेक्ट्रॉन पेअर हा डोनर आहे तरी चालतं. बस एवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण अँफोटेरिक नेचर ऑफ वॉटर काय 2 मिनिटाचा कन्सेप्ट आहे. याच्यानंतर लेक्चर संपतो. ठीक आहे. एवढं समजून घ्या. नाव आता को आपण अँफोटेरिक नेचर ऑफ वॉटर. अँफोटेरिक नेचर म्हणजे काय? ड्युअल नेचर एक प्रकारचं कसं वॉटर ऍसिडही ऍक्ट होते आणि बेसही ऍक्ट होते पण डिपेंड तो रिॲक्ट कोणासोबत होऊन राहिला म्हणून लिहिलेला आहे द ॲबिलिटी ऑफ वॉटर टू ऍक्ट ॲज अन ऍसिड और ॲज वेल ॲज बेस कॉल्ड ॲज द अँफोटेरिक नेचर. म्हणजे याचा अर्थ मराठीत असा जर वॉटर ऍसिड सोबत रिॲक्ट होत असेल तर वॉटर स्वतः बेस म्हणून रिॲक्ट बेस समजते स्वतःला म्हणजे बेस होते. आणि जर वॉटर बेस सोबत रिॲक्ट होत असेल तो स्वतःला ऍक्ट करतो ऍसिड सारखा. बघू एक्झाम्पल. नाव वॉटर जर ऍसिड म्हणजे ऍसिड जर का वॉटर असेल कसं किंवा बेस जर असेल समजा सरळ केली आपण रिॲक्शन लावणार आहे HCl प्लस H2. आता इथं काय होणार आहे इथं काय होणार आहे बेटा ऍक्वा नाही का हां समजून घ्या काय होणार आहे. आता याच्यामध्ये काय हा ऍसिड आहे H+ इलेक्ट्रॉन हा काय बेस आहे H+ काय करेल एक्सेप्ट करेल. मग इथं काय होणार आहे H2 चं काय होणार आहे H3 इथं पॉझिटिव्ह कॅरेक्टर इथं ऍक्वा प्लस Cl काय निगेटिव्ह तसं लिहिलं होतं आपण. लेविस ऍसिड बेसचे एक्झाम्पल हेच चालतात ना दोन्ही. हां पहा इथं होते काय इथं सुद्धा कंजुगेट ऍसिड बेस केला आहे का हां याला काय म्हणतो आपण ऍसिड सगळे म्हणतात. मग हा जर ऍसिड असेल तर हा काय व्हायला पाहिजे बेस. इथं वॉटर काय ऍक्ट करायला बेस काऊन कारण रिॲक्ट कोणासोबत होऊन राहिला ऍसिड सोबत. जर तो ऍसिड सोबत रिॲक्ट होत असेल तर स्वतःला बेस समजतो आणि बेस सोबत रिॲक्ट होत असेल तर ऍसिड समजतो. यालाच अँफोटेरिक नेचर म्हणतात. बाकी काहीच नाही विचार. ठीक आहे. हां आता इथं काय झालं हा काय झाला ऍसिड हा काय झाला रे ठीक आहे. मग एक्झाम्पल किती दिलं होतं बेस समजून घ्या. आता त्याच्यामध्ये कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर कोणची असा का बरं ही दोन ही कोणची Cl निगेटिव्ह HCl त्याच्यामध्ये H+ चा फरक आहे आणि इकडे कोणची पेअर आहे त्याच्यामध्ये H+ चा फरक आहे. दुसरं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला जर वॉटर बेस सोबत रिॲक्ट झालं तर कसं हे ऍसिडचं एक्झाम्पल आहे. म्हणजे वॉटर जर HCl सोबत रिॲक्ट झालं तर ऍसिड सोबत रिॲक्ट झालं तर कसं. नाव दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये असं काहीतरी झाले NH3 सगळ्यांना माहिती हा काय आहे म्हणजे काय बेस आहे. कशामध्ये रिॲक्ट करत रिझॉल्व करत वॉटर मध्ये काय होणार आता हा काय झाला नाही. आता अशा कंडिशनला वॉटर स्वतः काय कसा ऍक्ट होतो ऍसिड असा आहे. रिॲक्शन काय ऍसिड H+ डोनर आहे H+ एक्सेप्टर आहे NH3 चा काय करते NH2 पॉझिटिव्ह चार्ज इकडे द्यायचा पुस्तकाला सारखा इथं द्यायचं. ओके ते प्रिंटिंग आहे तसं त्यामुळे तसं असते. हां इथं काय ऍक्वा प्लस हां आता सरळ आहे इथं काय राहणार आहे ऍक्वा पहा इथे समजून सांगतो हा बेस आहे तर हा ऍसिड आहे आणि हा ऍसिड आहे तर हा बेस आहे. इथं कॉन्जुगेट ऍसिड बेस करून ते सांगा हा ऍसिड समजा आणि तो कोणता झाला बेस हां सॉरी हा बेस झाला तो कोणता झाला ऍसिड. इकडे कॉन्जुगेट पेअर ज्यांच्यामध्ये ज्या ऍसिड बेस मध्ये फक्त प्रोटॉन म्हणजे H पॉझिटिव्हचा फरक असेल तुम्ही सरळ पाहणार आहे. हां आता पहा इथं OH निगेटिव्ह आहे आणि H2 आहे H हां म्हणजे ही जरी क्लिअर आहे. आणि इथं पहा NH3 NH4 पॉझिटिव्ह इथं ही जरी कॉन्जुगेट ऍसिड बेस आता कोणता ऍसिड होता बेस समजा का हा ऍसिड झाला तर हा काय असेल बेस असेल. कॉन्जुगेट ऍसिड बेस क्लिअर. इकडे पहा हे कॉन्जुगेट ऍसिड बेस क्लिअर H+ चा फरक बाकी काहीही नाही.
याला म्हणतो आपण ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. तसा हा सिंपल अभ्यास करा. पुढच्या लेक्चरमध्ये त्याच्या पुढचं बघू आणि समजून घ्या मित्रांनो. ठीक आहे, अभ्यास करा, हा वेळ वाया घालवू नका. ओके, थँक्यू.